जेव्हा शब्दांच्या मागे अनुभव, वेदना आणि प्रेम असतं तेव्हा कोणतीही भाषा अडथळा ठरत नाही, हेच सांगणारा अण्णाभाऊ साठेंचा हा किस्सा. 1961 साली अण्णाभाऊ साठे सोव्हिएत रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्या काळात सोव्हिएत सरकारने भारतीय प्रतिनिधी मंडळ बोलावलेलं होतं आणि अण्णाभाऊ हे त्या प्रतिनिधींपैकी एक होते. कार्यक्रमांच्या आयोजकांनी अण्णाभाऊंना सांगितलं होतं की आपण हिंदी किंवा इंग्रजी भाषेत भाषण करा, जेणेकरून इतर लोकांना समजेल. त्यावरून अण्णाभाऊंनी ठामपणे उत्तर दिलं होतं, मी माझ्या मातृभाषेत म्हणजे मराठीतच बोलणार, कारण माझं हृदय आणि आत्मा हीच भाषा ओळखते. त्यांचं हे उत्तर आयोजकांनी मान्य केलं आणि मग अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण भाषण शुद्ध मराठीत केलं. सभागृहात एकही माणूस मराठी समजणारा नव्हता, पण तरीही अण्णाभाऊ बोलत होते दमदार आवाजात, आत्मविश्वासाने. त्यांची देहबोली, त्यांचं चेहऱ्यावरचं भावविश्व, त्यांच्या शब्दांची ताकद एवढं प्रभावी होतं की रशियन प्रेक्षक भारावून गेले होते. ते काय बोलत होते ते रशियन लोकांना समजत नव्हतं, पण त्यांच्या भावना त्यांना समजत होत्या. आजही रशियन लोक त्यांच्या कामाचं कौतुक करतात. ते पहिले दलित लेखक होते ज्यांचं साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मित्रांनो, रशियन लोकांनी अण्णाभाऊ साठेंची फकीराई कादंबरी अक्षरशः डोक्यावर घेतली होती.